आणि मोठे झाल्यावर मग राज्याभिषेक झाला त्यांचा. राज्याभिषेक असतो ना, राज्याभिषेक झाला, राजे झाले. त्यांचं आयुष्य किती होतं? 84 लाख पूर्व. किती? म्हणजे ती पण वर्ष असंख्यात आहेत असं समजून. हा, खूप वर्ष. मग झालं. त्यांच्या वडिलांनी भीत विचारलं लग्न करणार का. भीत विचारलं. कारण काय, आता हे तीर्थंकर बालक म्हटल्यानंतर त्यांना माहिती असतं ना सगळं, कसं विचारायचं. मग आईचा हट्ट, विचारलं करतो का लग्न. करतो की. काहीच म्हटलं नाही, विचारले नाही काय नाही, करतो म्हटलं. मग एकच्या ऐवजी 2 लग्न केली ध्रुव, नाही ना. आदिनाथांच्या बायकांचं नाव काय? कनक, सुमिक्षा. मुलांना सांगते की पाठशाळेत जाते ती, आणि पंढरपुरातल्या मुलांना येतंय बाबा काय तरी. माहित नाही ना तुम्हाला? कोणाला माहित आहे? ध्रुव माहित आहे का? आदिनाथांच्या वाईफचं नाव, वाईफ म्हणजे बायको. किती 2 बायका होत्या त्यांना. आदिनाथांना किती होत्या? तुला काय झालं लग्न करायला? तर म्हणायचं काय, मी महावीरांचा शिष्य आहे, आदिनाथांचा नाही. महावीरांनी लग्न केलं का? महावीरांना किती बायका होत्या? नव्हत्या. महावीरांनी लग्न केलं नाही, पार्श्वनाथांनी लग्न केलं नाही. त्याच्यावरनं लक्षात घ्या, लग्न करून सुखी होत नाही असं तीर्थंकरांनी शेवटी संदेश दिला. 2 तीर्थंकरांनी दिला. आता शेवट परंपरेत पार्श्वनाथांनी सांगितलं, आणि ह्यांनी लग्नाचा विषयच नाही. बाकीचे 3 तीर्थंकरांना लग्नाचे ठरलेलं आहे, पण मग काय निमित्त झाल्यामुळं ते लग्न नाही, कॅन्सल झाले. तिघांची लग्न. आणि ह्या दोघांनी लग्नाला नकारच दिलेला आहे. म्हणून बाकीचे 3 उपचाराने ब्रह्मचारी, वास्तविक ब्रह्मचारी हे 2, ज्यांना परिणामच झाले नाहीत, भावच झाले नाहीत ते. आलं का? तर मल्लीनाथांचं पण सगळं ठरलं होतं, आहे ना. मग ते सगळं वैभव इतकं, जसं आजकाल इव्हेंट असतात ना, तसं इव्हेंट्स कुठलं कसलं इव्हेंट. तीर्थंकरांचं लग्न म्हटल्यावर चेष्टा आहे का? आणि मग त्यांना ते बघून आठवलं, याच्यापेक्षा स्वर्गातलं वैभव किती मोठं होतं, मी कुठे इथं अडकायला लागलोय. आणि मग तिथून ते वैराग्य उत्पन्न होऊन दीक्षा घेतली ती मल्लीनाथांनी. अशी घटना होती त्यांची. असं बहुतेकच आहे. वासुपूज्य भगवान असं ते आपले नेहमीनाथ भगवंतांनी तर निघालेच होते, पण ते पशूंचा आवाज ऐकल्यामुळं कॅन्सल. नाही तर राजूचं ठरलं तर एंगेजमेंट झाली यांच्या सगळ्यांची, पण लग्न झालं नाही. बादशाह चेतन 3 तीर्थंकरामध्ये तू बसतोय लोक जाता. एंगेजमेंट केलं तर चालतं, पण लग्न करायला पाहिजे असं काही नियम नाही. बरोबर आहे. मग पुढे काय घटना? आदिनाथांनी 2 लग्न केली, आणि नंदा नावाची जी पत्नी होती तिच्यापासून किती मुलं झाली माझ्या? 100 मुलं आणि 1 मुलगी. 101 माता नंदापासून 101 मुलं झाली. आजी कळलं. आणि सुनंदा माता, तिच्यापासून किती मुलं झाली? मग 2 मुलं झाली. सुनंदा मातेपासून कोणता मुलगा उत्पन्न झाला? बाहुबली. आणि भरत ही नंदाचा पुत्र. असे हे सगळे मुलं सगळं वगैरे असं त्यांचं चाललेला आहे संसार. किती वर्ष? 83 लाख पूर्वपर्यंत चालला संसार. आनंदात काय प्रॉब्लेमच नाही. जसं तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही ना,
पुण्यात काय अडचण आहे का काय? सगळं आहे, मोटरसायकल आहे, खायला प्यायला पैसे खर्चायला कपडा लत्ता पाहिजे ते सगळं आहे तसं. त्यामुळे त्यांना कसलंच दुःखाचा विषय नव्हता. किती वर्ष? 83 लाख पूर्वपर्यंत. आणि कोण होणार होते? पहिले तीर्थंकर. तीर्थंकरांचं मुख्य कार्य कोणतं? भव्य जीवांना धर्माचा उपदेश देऊन मोक्ष मार्गावर लावणे. आणि हितोपदेशिता त्यांचं ते तीर्थंकर नामकर्म प्रकृतीचं मुख्य कार्य हेच आहे, हितोपदेश. वितराग सर्वज्ञ तर जे तीर्थंकर नसतात, मुख केवली असतात, सामान्य केवली असतात, ते वितराग सर्वज्ञ असतात की. पण नियम असा आहे, तीर्थंकरांचा नियमच असा आहे, जर तीर्थंकर नामकर्म प्रकृतीचा बंद पडला तर तिथं दिव्य ध्वनी फिरल्याशिवाय त्यांना मुक्तीच मिळत नाही. कमीत कमी टायमिंग दिलेला आहे त्याचा, किती दिवस होता माझ्या लक्षात नाही. विशिष्ट काळपर्यंत त्यांना त्या तीर्थंकर अवस्थेमध्ये उपदेश जीवांना द्यावाच लागतो. कमीत कमी का? कमीत कमीच विचारलं, जास्तीत जास्तच काय 1 लाख पूर्वपर्यंत दिलाय का? झालं आता 84 लाख पूर्वामधलं जर बघितलं, केवळ ज्ञान झाल्यावर किती दिवस उपदेश दिला? विदेश क्षेत्रामध्ये 8 वर्षाचं झाल्यानंतरच त्यांना होतं केवळ ज्ञान, तर तिथनं किती दिवस उपदेश दिले? 1000 वर्ष जास्तीत जास्त पण नाही आणि कमीत कमी पण नाही, मध्यम आहे. असू द्या. मग आता तीर्थंकर आता आदिनाथ, आणि आता ते दीक्षा घेतल्याशिवाय केवळ ज्ञान होईल का? होणार. दीक्षाच घेणार की काय? दीक्षा घ्यायला तयार नाही. आणि आता 83 वर्षाचे झाले, किती? 84 वर्ष. आपण रेशोला 1 लाख पूर्व म्हणजे 1 वर्ष, 84 लाख पूर्व म्हणजे 84 वर्ष, म्हणजे 83 वर्ष झाले पण दीक्षा काय घेतली नाही. आणि 83 वर्ष झाल्यानंतर सुद्धा डान्स बघत होते. निरंजनाचा डान्स, नृत्य बघणं आणि डान्स बघण्यात फरक आहे. आणि नृत्य बघत होते असं म्हणून आपण करत. आणि ही सगळी रचना केली कोणी? इंद्राने. इंद्राला टेन्शन आलं, बाकी ते स्वतःने काय टेन्शन घेतलं नाही. इंद्राला टेन्शन आलं, आता हे जगाचं हित कसं होणार, हे जर हित जर राहिले तर. त्यानं वैराग्य उत्पन्न करण्यासाठी इंद्रांना विकल्प, इंद्राला विकल्प आल्यावर मग त्याने ती निरंजना आहे ना, जिचं आयु थोडं राहिलं होतं अशी तिला तिथं आहे ना नृत्यासाठी पाठवली. मग नाचता नाचता तिचं आयु कर्म संपलं आणि तो जीव ते शरीर सोडून निघून गेला. पण इंद्राने काय केलं? लगेच दुसरा जीव आहे ना विक्रियेने तेच रूप धारण करून नृत्यात काय खंड पडू दिला नाही. दरबारात आमच्यासारखे लोक तर बघत होते सगळे, कोणाला काहीच कळलं नाही काय झालेलं आहे. जसं तुम्हाला इथं काहीच कळत नाही काय झालंय ते, बरोबर आहे. आज कोण कोण पाय पडून आलं देवाच्या? सगळे पडून आला. मग काय विचार काय केला? केला का विचार? सगळ्यांनी मोह पडला का तिथं? म्हणून आज शास्त्राला आलाय का? पाऊस पडल्यामुळे शास्त्राला आलाय, तर मुलगी आली म्हणून शास्त्राला आलाय? कोणतं कारण आहे माहिती नाही. शास्त्राला विचारलं तर बरोबर विचारलं बरोबर. नसलेल्या दिवशी तर तिथं सांगणार ना, असलेल्या दिवशी तर सांगेल मी. झालं काय झालं? कोणाला कळलं नाही तिथं सभेमध्ये, कोणालाच कळलं नाही की ती मी म्हणून. बरोबर.
तुम्हाला असं करतो हेच मला कळलं ना. मला मी इथं सांगतोय कोण आहे, कोण आहे तिकडं मग घटना काय, आदिनाथांना ती समजलं. आदिनाथांच्या नजरेतनं ते चुकलं नाही की ही ती नाही आहे जी मी पाहत होतो थोड्या वेळापूर्वी, ती नाही आहे. आणि बस संपलं. मग काय नाही, उठले तिथनं आणि म्हटले चला निघा. क्षणभंगुरता जाणली, संसाराची क्षणभंगुर. प्रसंग असं कुठला तरी यावा लागतो. किती जरी सांगितलं आणि पूजेला अक्षर, तुम्ही येणार नाही. प्रसंगच यावा लागेल, त्यावेळेसच येणार. बरोबर आहे ना. काल आपली चर्चा झाली आणि आज अक्षय तृतीय आहे. मग आज अक्षय तृतीयेचा सण साजरा करण्याच्या हेतूने भावना नाही म्हणून म्हटलं योग्यता लागते. सगळ्यांचीच योग्यता असते असं नाही. म्हणून 608च जाणार. किती थांबायचं वेटिंग मध्ये, काय 608 जात राहणार आणि तुम्ही झोपत राहा, फक्त काय बघत राहा आणि दुःख भोगत राहायचं. क्षणिक त्या झोपेच्या सुखेच्या आनंदासाठी शाश्वत सुखाचा आनंदाला लात मारणं म्हणजे शांतपणा नसतो. आणि तुमच्या लक्षात यायला अजून टाइम जाणार आहे. असू दे, शास्त्राला तरी आता एवढं तर बरं आहे म्हणायचं. पुढं काय घटना झालं म्हणजे बाकीच्यांना कळलं नाही, तसं ह्या दोघाला कळलं नाही की बाबा पूजेला यावं, दर्शन करावं. यांना कळलं, आदिनाथांना कळलं. आणि आदिनाथांना वैराग्य झालं तेव्हा संसार क्षणभंगुर आहे. आणि असे कितीतरी प्रसंग आमच्या रोजच्या जीवनात आले तरी आपण त्या दृष्टिकोनातून संसाराला पाहायला तयार नाही. क्षणभंगुर आहे, निस्सार आहे, याच्याही रमण्या योग्य नाही. हा विचार आपल्याला संसाराच्या बाबतीत कधी येतो का? पोट दुखायला लागल्यावर तरी यावं नाही, क्षणभंगुर आहे. पोट बरं असल्यानंतर माणसाला वाटतंय काय नाही, मी एकदम चांगलं. सगळ्या गोष्टी संसारातल्या कशा आहेत, ध्रुव. कुठलीही गोष्ट क्षणभंगुर आहे. जे दिसतंय ते सगळं, पण डोळे उघडून आपण पाहायला तयार नाही. बालकाचं तरुण झालं, फोटो लावलाय का नाही तू तुझ्या बालक अवस्थेचा लावलाय का नाही? संपली का नाही ती आता? गोड दिसणारा ध्रुव संपला का नाही? का अजून गोड झालाय? त्याने आपलं डीपीला ठेवलं, त्याचा लहानपणीचा एक फोटो ठेवलाय. म्हणजे बाळका 1 वर्षाचा अजून. त्याला पहिलाच पोरगा असा बघितलाय की आपलाच लहान बाळाचा म्हणजे आपलाच लहानपणीचा फोटो त्यांनी डीपीला ठेवला. का तर ते म्हटलं गोड दिसतोय, गोड. एवढंच त्याचं कारण. म्हणजे कोणी बघितलं तर काय गोड मुलगा असं म्हणावं. कोण आहे हा? मीच. गोड मुलगा तो मीच आहे असं झालं. संपतंय पण आपण त्याच्याकडे डोळे धात करतो, बघायला तयार नाही. ममता काय बरोबर बघायचं नाही. हे सगळं संपणारे ते खोटे. मी जे आहे, माझं जे आहे ते शाश्वत आहे आणि हे खरं आहे. हाच आपला अभिप्राय असतो. किती माणसं जाळा, नाहीतर किती रोगी बघा, नाहीतर किती म्हातारे लोक बघा, किती दरिद्री जीव बघा, किती तिर्यंचांचं दुःख पहा,
पण आपल्याला त्याचा काहीही फरक पडत नाही. इतकं आपलं पाप मोठं आहे, स्थूल पाप इतकं आहे. त्याच्यामुळं अशा प्रसंगाला निमित्त करून आपल्या परिणामामध्ये संसाराच्या प्रती, शरीराच्या प्रती, संयोगाच्या प्रती वैराग्य भाव उत्पन्न होत नाही. नाही हा संसार रमण्यासारखा नाही समीक्ष. जुनं घर सोडलं, नवीन घर कसं आहे? जुनं चांगलं का नवीन चांगलं? ते जुनं नाही, ते पूर्वी नवीन होतं. खालचं सुद्धा तुला माहित आहे का? चर्माभार ते सुद्धा नवीन होतं, पण ते झालं जुनं. हे नवीन आहे असं वाटतंय, पण हे पण आता जुनं व्हायला लागलं. पण नाही बघायची तयारी नाही. आदिनाथांनी बघितलं, आदिनाथांनी बघितल्यावर झालं काय है ना? वैराग्य झालं, ते निघाले दीक्षा. मग दीक्षा कल्याण साजरं करायला इंद्र आले. प्रसंग काय झाला? तिसऱ्यांदा इंद्र आले. पहिल्यांदा कधी आले? गर्भ कल्याण करण्यासाठी आले. दुसऱ्यांदा जन्म कल्याण करायला आले. ठीक. आणि आता तिसऱ्यांदा दीक्षा, म्हणजे त्यांच्या वैराग्यात. आणि त्याच वेळेस कोणते देव होते? लौकांतिक देव. तुम्ही लहानपणी झाला तर तुम्हाला माहित नाही. लौकांतिक देव म्हणजे स्वर्गातले एक मात्र ब्रह्मचारी देव. नाहीतर साध्या देवाला सुद्धा तिथं किती असतात देवी मध्ये? 32. काय सांग? एका देवाला कमीत कमी 32 देवी. जास्तीचं काय गणित वेगळं, आणि कमीत कमी 32 तर मिळणार. पण फक्त वाचतायत कोण? लौकांतिक देव. एक भवावतारी असतात आणि फक्त तीर्थंकरांच्या दीक्षा कल्याणकाच्या वेळेसच येऊन त्या वैराग्य भावाचं अनुमोदन देतात. की असे वैराग्य परिणाम आमचे पण वाढत राहावेत म्हणून अनुमोदन. तुमचं वैराग्य आहे ना, ते त्याचा त्यांना आनंद होतो. आणि अज्ञानी जीवाला त्यांनी दीक्षा घ्यायला लागलं तर दुःख होत असत. हा फरक असतो. कारण ज्ञानी जाणतो की आत्म्याचं हित वैराग्यामध्ये आहे. आणि ते ज्ञानी आहे, ते भवावतारी आहेत, म्हणून आता ट्रॅकवर आले. काय म्हणायचं? आदिनाथ ट्रॅकवर आले. तोपर्यंत गर्भ जन्म कल्याण होतंय तोपर्यंत ट्रॅकवर होते का? होते ना? सम्यक दर्शनाच्या अपेक्षेने ते ट्रॅकवर तर मागच्या अनेक जन्मापासूनच होते. परंतु आता मोक्षाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर तो ट्रॅकवर आहे. गृहस्थ दशा ही काय ट्रॅक नाही आहे मोक्षाचा. मोक्ष मार्गाचा आहे, पण मोक्षाचा नाही. मोक्षाचा ट्रॅक म्हटलं तर जिन दीक्षाचा. ठीक आहे. मग त्या वैराग्याचं अनुमोदन करायला येते स्वर्गातले लौकांतिक देव. मग त्यांचं अनुमोदन केलं इंद्राने. मग ते पालखीचा आपण चर्चा तर नेहमीच ऐकतो. भांडण केली माणसाने देवाने, मग माणसं जिंकली. मग पालखी मान पाहिजे सगळ्याला, मी उचलणार. पण हा मान चांगला आहे ना? कोणता मान चांगला आहे? की आम्ही पालखी आदिनाथांची वैराग्याच्या हेतून आम्ही उचलणार, कारण मला ते काम करायचं. त्याच्यासाठी पालखी उचलायची, त्याच्यासाठी पिंची घ्यायची, त्याच्यासाठी कमंडोळाचे जे काय हे होतेत ना ठराविक व्यवहारामध्ये करते ते समजा. पण प्रयोजन काय? ते कशासाठी आहे ना? मला पिंची घ्यायची का त्यांना द्यायची? चढावा कितीचा गेला ही चर्चा आहे, पण पिंचीचं मोल नाही कळत आणि कमंडोळचं मोल कळत नाही. सगळ्याला फक्त चढावा कितीचा गेला, पिंचीचा कितीचा गेला? 2.5 लाखाचा गेला ना. आता ही माझ्या मध्ये दीक्षा झाली ना, त्यावेळेस 2.5 लाखाला गेला. आपल्याकडे एवढंच जातो आणि तिकडे उत्तरेकडे वगैरे मग काय 1 कोट 2 कोट 5 कोट काय असते ते त्याच्यात असे लाखात नाही, कोटात आकडे असतात. सांग तो किंमत कोट आहे, धनाची नव्हती. किंमत कशाची आहे? व्हॅल्युएशन कळलं पाहिजे की ही पिंची म्हणजे स्वतःला मोक्ष दिल्यासारखं.
त्यांना पिंची देतोय हे नाही, दयेचं उपकरण वगैरे हे गाव नाही, स्वतःला त्या ठिकाणी त्या मार्गावर, त्यासाठी ती पालखी उचलायची. आम्हाला पण तुमच्यासारखं, म्हणून त्यांच्याबरोबर किती हजार राजाने दीक्षा घेतली? 3000. 3000 म्हणतो, 3-4 काय असतात. अनेक राजांनी दीक्षा घेतली, जाऊ दे आपण समेट करू. अनेक राजांनी दीक्षा घेतली. काय आणि राजा घेतो म्हटल्यानंतर दीक्षा काय काय, याच्या अगोदर काय धर्म नव्हतं ना, तीर्थ धर्म प्रवृत्ती म्हणजे असे दीक्षा वगैरे हा काय प्रकार माहितीच नव्हता का असतो. फक्त फॉलोअर्स होते का फॅन्स होते? फॅन होते म्हणाले, फॅन. आदिनाथ राजाने चांगलं आहे, आमचं कल्याण केलेलं आहे संसारातलं, आणि म्हणून आपण यांचेही जे करतील ते करायचं, फॉलो म्हणजे नुसतं अनुकरण करायचं. काय करते त्यांना माहिती नव्हतं, कशासाठी करते ते हे माहिती नव्हतं, फक्त ती जे करतील ते करत असत. त्यांनी आपलं पंचमुष्टी लोच केला, त्यांना लोच करताना प्रॉब्लेम आला असेल आहे ना, तिथून म्हटले असतील ही काय, काही जण त्याच्यातच निघाले असतील, तर म्हटलं 4000 गेले असतील, पण जेव्हा लोच करायची वेळ आली 1000 गळले असतील त्याच्यातले, असं झालं असेल काय, म्हणून ते 3000 आहे यांच्याकडे. दीक्षा घेतली आणि म्हणजे ती दीक्षा तप जे आहे, पंचमुष्टी लोच करतायत 5 मोठीनं, फक्त ते केस काढून टाकतात, ओम नमः सिद्धेभ्या म्हणून, आणि ते तप कल्याणक इंद्र साजरा करतात. झाली घटना इथपर्यंत. आता याच्या पुढची चर्चा आपल्याला करायची. मग त्यांनी काय केलं, दीक्षा घेतली, आणि दीक्षा घेतल्यानंतर 6 महिने, किती 6 महिने काय सर्ग करून उभारले. तुम्ही करू नका, त्यांचं सहन वज्र ऋषभ नाराज सहन. 6 महिने काय नाही, दीक्षा घेतली, उभारले गपचिप. बाकीच्यांनी करायचं काय? बाकी राजे आजूबाजूला किती वेळ, जसं ते ध्यान करायला लागल्यानंतर बघा, समेक असो तुम्ही असो आहे ना, मग डोळे बंद करून ध्यान सुरू, असे डोळे उघडून बघणार संपलं का काय झालं मधनं. तसं राजे बाकीचे बसले असतील ना दीक्षा घेऊन, असं आदिनाथांकडे बघायचं, काय करते, झालं का नाही अजून. जसं ध्यान संपायची वाट, शास्त्र संपायची वाट बघितली जाते, तसं मधनाथ डोळे उघडून बघायचं, आदिनाथ काय करते. पण 6 महिने काय करायलाच तयार नाही, ते उठायलाच तयार नाही, हलायलाच तयार नाही, आणि काय करते माहिती नाही. ह्यांनी काय करावं, जंगलात भूक तर सहन, भूक लागली सहन होत नाही, त्यातली परत ते सगळे राजे काय झाले, खायला प्यायला लागले. जंगलातले गेले नाही घरी बरं का, आदिनाथ इथं आहे तर इथं तर राहणार, आम्ही घरी जाणार नाही, अशी त्याबद्दल त्यांच्याबद्दल एक श्रद्धा होती. ते इथंच आहे ना, आपण इथंच राहायचं असं. मग 6 महिने झालं. 6 महिन्यानंतर काय सर्ग सोडला, आणि मुनिचर्या गरज काय नव्हती, तसेच गेले असते मोक्षाला. पण तरी विकल्प त्यांना पण चारित्र मोहाचा उदय, आणि त्याच्या निमित्तात आहार शरीराला निघण्याचा भाव झाला. मग आहाराला निघाले, सगळीकडे फिरले का नाही, असं झालं. म्हणून इथं या लेखामध्ये त्यांनी प्रश्न त्याच्यासाठी विचारला, किती दिवस असे आहाराला निघाले. मग 6 महिने आणि 13 दिवस. किती नाही, 6 नाही, 7 महिने. 7 महिने आणि 13 दिवस. किती 7 महिने रोज आहाराला निघणार, रोज. ठीक आहे. पण आहार त्यांना काही मिळाला नाही. विचार करा काय परिस्थिती असेल.
आपण घरी गेलोय आणि आपल्याला तिथं काहीही तयार नाही आहे स्वयंपाक. असा एक दिवस येऊ द्या फक्त, काय होईल? एक दिवस तुम्ही फक्त आजचे दिवस अक्षय तृतीया साजरी करा. मग कळू तर द्या की बाबा नेमकं काय अडचण असते. आज आपल्याला सहजासहजी मिळते, घरी जातोय आणि स्वयंपाक तयार आहे आपल्याला, त्यामुळे आपल्याला महत्व कळत नाही की बाबा ते किती महत्वाचं कार्य झालेलं आहे त्यांच्याद्वारे. म्हणून त्यांची पूजा करण्यायोग्य आहे. खरं जर त्यांनी ते केलं नाही स्वयंपाक तर तुम्हाला जेवण नाही तर तुम्हाला दुकानदारी करता येणार, व्यापार करता येणार नाही, तुमच्या आता लक्षात येईल नाही. म्हणजे आहार बनवणं किती महत्वाचं असतं. आणि तुम्हाला काय असा नियम नाही आहे पडगाम विधी करूनच तुम्हाला द्यावंच, पण आदिनाथांना ती विधी 6 महिने मिळाली, 7 महिने 13 दिवस मिळाले. किती दिवस झाले? 7 × 21 210 आणि 13 223 दिवस. 223 दिवस रोज निघायचे. इंद्राची बुद्धी भ्रष्ट झाली होती काय? म्हणजे तिथं जन्मताना आसन कंपायमान झालं. आता का आसन कंपायमान झालं नाही इंद्राच? 223 दिवस झाले तरी इंद्राला त्याची काय सूचना सुद्धा मिळाली नाही की आदिनाथ निघताय आणि मुनिराज निघताय आणि त्यांना आहार विधी मिळत नाही आहे. असं कसं काय झालं? म्हणजे जेव्हा पाप कर्माचा उदय असतो ज्याचा, त्यावेळेस देव सुद्धा त्याच्या सेवेला मदतीला येऊ शकत नाही. कळलं? पाप कर्माचा उदय असताना कळलं. आणि पाप कर्माचा उदय आहे ना, म्हणून तर पूजेपर्यंत यायला म्हणजे शक्य नाही असं होतं. मग 223 दिवस पापाचा उदय चालला. पहिले 6 महिने ना 180 दिवस नाही बरं का. पहिले तो शुभ कर्माचाच उदय होता. तो होतं निर्जरा चाललेली होती. आताही निर्जरा होतीच की, पण आता निघायचा परिणाम होता. आहाराला निघायचा परिणाम 223 दिवस. आणि इंद्राला सुद्धा विकल्प झाला नाही की त्यांच्या आहाराची व्यवस्था केली पाहिजे. इंद्राला माहिती असतं सगळं काही. आत्ता या चौथा काळ संपता चंद्रगुप्ताची व्यवस्था केली नाही स्वर्गातल्या देवाने. स्वर्गातल्या देवानी चंद्रगुप्त राजा झाला ना चाणक्याच्या वेळेस, त्यांच्या आहाराची व्यवस्था स्वर्गातल्या देवाने केली. म्हणजे एक नगर स्थापन केलं. तिथं आजूबाजूला काय नव्हतं. एक देवाने नगराची मनुष्य अशी नगर रचना केली विक्रेने आणि त्यांची आहारदानाची चर्या केली. नंतर त्यांना कळलं ते प्रायश्चित, कारण देवाकडनं आहार घेत नाही. देवाकडनं आहार घेत नाही का? उद्दिष्ट आहाराचा दोष लागतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून कुठेही आहार द्यायला जाणार तर आपण तिथं खाणार आहोत हे लक्षात घेऊन आहार द्यावा. आपण नाही खायचा आणि नुसतं द्यायचा म्हटलं तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यांच्या पापाचे कारण बनता. दोष त्यांच्या चर्येमध्ये लागत असतात. म्हणून आहार स्वतःसाठी बनवला जातो ही त्याच्यातलं मुख्य कार्य. आहार महाराजासाठी नसतो. जेवण कोणासाठी बनवायचंय? आपल्यासाठी. आणि मग
त्याच्यानंतर काय, आहार दान देऊन तो आहार ग्रहण करायचा. तर त्या आहार बनवण्यामध्ये लागलेल्या पापाचा क्षय होतो. म्हणजे आहार बनवताना, जेवण बनवताना अग्निकायिक, जलकायिक, पृथ्वीकायिक, वनस्पतिकायिक है ना, आणि वायुकायिक, पाची स्थावर कायिकाची हिंसा होती. म्हणजे हे पाची स्थावर कायिक जीवाच्या हिंसा झाल्यामुळं पाप लागणार आहे. आणि त्या पापाचा क्षय करण्याचा उपाय पहिल्यांदा ही भावना करा की आज माझ्याकडे कोणीतरी चांगले पात्र है ना, अतिथी असो, पात्र आणि दानासाठी मिळावं. आणि म्हणून पूर्वी घराच्या बाहेर जाऊन आहार घ्यायच्या अगोदर घराच्या बाहेर जाऊन उभं राहत होते लोक आणि वाट बघत होते कोणी येते का. म्हणजे आणि पूर्वीचे चमत्कार असे होते ना, 4 नृत्य झाले कोणी इकडे तिकडे फिरायचे. त्यामुळं असं त्या गावात आज नाही, समजा चातुर्मासामध्ये आपल्या गावात कोणी महाराज नाही, मग आपण तिथं जाऊन उभारणार का बाहेर? काय उभारायचं, तर कोण महाराजच नाही. पण भावना असेल तर 4 नृत्यधारी मुनी तुमच्या दारात उतरतील. त्यांच्या चातुर्मासामध्ये त्यांना असं काही नियम नाही एका ठिकाणी थांबायचं, कारण त्यांच्याद्वारे चालताना वगैरे हिंसा काय होत नाही. त्याच्यामुळं जर बाहेर नाही उभारले तर काय होईल. म्हणून तिथं आपल्या पापाच्या क्षयासाठी सगळेजण पूर्वी श्रावक लोक होते ते उभा राहायचे, अशी होती व्यवस्था. मग आदिनाथांना 7 महिने 13 दिवस 223 दिवस आहार काही मिळालेला नाही आणि इंद्राला पण काही विकल्प आला नाही. आणि मग झालं काय मग असंच एकदा निघाल्यावर हस्तिनापूरला आले. आणि हस्तिनापूरला कोण होते, आपण वाचलं ना, कोण होते? 2 जणांची नावं सांगितली ना. कोणते? थांबा, पोरांना विचारते, माझी मान कुठे आहे? 2 भावांची नावं सांगितली जातात. कोण 2 भाऊ होते? हस्तिनापूर नगरीचे राजे होते. काय शाश्वत बघून सांगतो काय. पोरांनी आता पूजा केली ती म्हणून म्हटलं, लक्ष दिलं नाही. पूजन तर केली म्हणून म्हटलं अप्रयोजन. काय आपण त्या अक्षय तृतीचा पर्वाचं सगळं जयमालेमध्ये सगळं क्रमाने सांगितलं की काय काय घटना घडल्या, कशा घटना घडल्या. आणि म्हणून त्या ठिकाणी हा अक्षय तृतीया नावाचा सण साजरा केला जातो. मग सोम राजा आणि श्रेयांस राजा हे 2 भाऊ होते. आणि त्यामधला श्रेयांस राजा कोण होता? पूर्व भावामध्ये आदिनाथांची तो पत्नी होता. त्याचा जीव आदिनाथाची पत्नी, आदिनाथाच्या जीवाची तो पत्नी, पती होते. बघितलं, श्रेयांस राजा कोण होता? स्त्री पर्यायात. आणि त्या दोघांनी मिळून काय केला होता? मग जंगलामध्ये आहार दिला. जंगलामध्ये त्यावेळेस मग अजून 3-4 जण आणि ते 3-4 असे 7-8-10 जीव तिथं त्यावेळेस त्या आहाराचं अनुमोदन करून ते आदिनाथांबरोबर सगळे मोक्षाला गेले. मग त्या श्रेयस राजाच्या जीवाला त्यावेळेस जी चर्या मुनींना पडगावून घेण्याची विधी आहे त्याचं त्या ठिकाणी जाती स्मरण झाले. मुनींना पडगावून घेताना काय केलं जातं ते आता त्याचा प्रश्न मी विचारणार की मुनी आहार केव्हा घेतात? कोणाच्या एखाद्या श्रावकाच्या घरी केव्हा घेतात? कारण ते निघत होते, त्यांना काय लोक देत नव्हते असं नव्हते.
कोणी बायका आणून देत होते, कोणी पैसे आणून देत होते, कोणी फळं फुलं जेवण पण आणून देत होते, पण त्यांनी घेत नव्हते. त्याचं कारण एक विधी होती ती माहिती नाही. कणक माहिती का विधी तुला? त्या विधीला काय म्हणतात? थांबा, समीक्षा, त्या विधीला काय म्हणते? महाराजांना अम्मांना आपण पडगावून घेतो की नाही, त्या विधीला काय म्हणते? काय म्हणते? तर नवधा भक्ती. म्हणजे एका महाराजांनी घटना सांगितली ना, तिकडे तुम्हाला मला सांगितलं होतं. बाहुबलीला एक महाराज होते आणि असंच एका गावामध्ये ते काय माहिती नाही आहाराची विधी, आणि म्हणून मग गेली नाही. तर मग काय झालं, तर म्हणजे नवधा भक्ती नाही म्हणून मग आहार महाराज पडलं. मग ते बाई स्त्री होती, ती शिकलेली नव्हती, त्याला नवधा काय कळलं नाही, तिला वाटलं नवरा भक्ती. आणि मग त्याने दुसऱ्या दिवशी नवऱ्याची भक्ती करून मग आहार त्या म्हणजे महाराजाला या म्हणायला लागली. नवरा भक्ती, नवधाच नवरा, असं झालं. मग आता नवधा भक्ती म्हणजे 9 प्रकारे भक्ती आहे. 9 प्रकारे भक्ती करून ज्यावेळेस तो आहार दिला जाईल तर ते घेतला जातो. कारण त्यामध्येच तो निर्दोष आहार आहे याची सिद्धी होते, आणि मग त्या आहाराचं त्यांना पाप लागत नाही. कारण ते अहिंसा महाव्रताचे धारक असतात. आणि जर का तो उद्दिष्ट आहार घेतला जाईल तर ते अहिंसा महाव्रत नष्ट होत. बरोबर आहे. कारण ती चर्या करताना झालेलं पाप म्हणजे त्यांच्याकडनं स्थावर काही जीवाची पण हिंसा आहे ना होत नाही, तेव्हा करायची नसते कोणाला, मुनींना. आणि जर उद्दिष्ट झालं तर काय होईल? स्थावर काही जीवाच्या हिंसेचं पाप त्यांना लागणार. हे किती जबरदस्त आपलं सगळं व्यवस्था कशी. कारण मोक्षाला जायचंय, कारण त्या पदानंतर डायरेक्ट अनंत पद आहे. मुनी पदानंतर अरिहंत पद. पण त्या पदामध्येच किती व्यवस्थितपणा परिणामाच्या विशुद्धीसाठी पाहिजे व्यवहाराने निश्चयाने. एकदम जबरदस्त सगळ्या गोष्टी सांगितल्या. मग त्याचं जो सम्यक प्रकारे पालन करतो त्याचे परिणाम विशुद्ध होऊन त्याच्या पर्यायामध्ये उत्तम सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. मग 9धा भक्ती म्हणजे 9 प्रकारे भक्ती. आता 9 प्रकारे महाराजांची भक्ती. एकदा इथं आहे ना, तुम्ही लहान असताना बौद्धिक संयम प्रीतीजींनी माताजी असताना 9धा भक्तीसाठी सगळ्यांना उभा केलं होतं धोतर आणि हे घालून. त्याचा व्हिडिओ पण व्हायरल झाला होता. व्हायरल म्हणायचं आजकाल व्हायरल होते व्हिडिओ. तुम्ही लहानच असताल त्यावेळेस पाठशाळेत असताल असं मला वाटतंय. कारण ही घटना शिलता माताजी आणि ते खूप जुनी 2012 पंडितजीला माझे 2012ला लहानच होता ना तू. नाही तू पाठशाळेत जात असशील आणि तो धोतर वगैरे आठवत आहे का काय? नाही ना. कशाला असलं लक्षात ठेवायचं? तुमच्याकडे आहे ना, टाका आज 9धा भक्तीचं. तेवढं तरी कळायला पाहिजे मुलांना आपण त्या उभारलोय आहे ना. ही 9धा भक्ती. मग 9धा भक्ती काय असते? आणि 9 प्रकारे भक्ती असं म्हटलं काय? विशाल सांग. 9 प्रकारे भक्ती जी केली जाते ती कोणते 9 प्रकार आहेत सांग. 9 सांगायचे ना. 9. आता याचं एक जर कमी असलं तर मिळत नाही, घेता येत नाही. तुमच्या घरी आहार होणार नाही, हे लक्षात राहा. मग आता 9 प्रकारची भक्ती काय करत माहितीये का तुला? काय आपल्याला करायचंय? आपल्याला करावं लागते का? नाही. आपल्याला करायचं काय प्रयोजन आहे का? नाही. 9 प्रकारे भक्ती कोणती? साहेब कुठं आहे का तुमच्या ह्याच्यात?
पुस्तकात 9दा भक्ती. कोणी पुरुष आहे 9दा भक्ती माहिती असणार? काय प्रतिपदाचा आहार द्यायचा आहे तर 9दा भक्ती. आणि आहार ज्यांना आपण देतोय आहे त्याच्या निमित्तात आपल्याला लागणारे जे पुण्य साक्षात मोक्षच. म्हणून इथं पद्मनंदी पंचविंशतिकेमध्ये ती दिलेली आहे चर्चा की श्रावकच मोक्ष मार्गी असं त्यांनी सांगितलं. तुम्हाला वाचून पण दाखवलं होतं माझं. कारण रत्नत्रयाची आराधना करणारे मुनी आणि त्या रत्नत्रयाची उपासना कशाच्या द्वारे तर तिथं जे शरीर आहे त्या शरीराचं ताकद टिकण्यासाठी म्हणजे रत्नत्रयाची आराधना करण्यासाठी शरीराची ताकद आवश्यक आहे. आणि त्या शरीराची ताकद आहाराद्वारे त्या ठिकाणी टिकते. आणि तो आहार श्रावक देतो. म्हणून श्रावकच तसा बघितला तर रत्नत्रयाचा साधक आहे. जर तो देणार नाही आहार तर त्यांचं शरीर त्या ठिकाणी ताकद राहणार नाही, रत्नत्रयाची आराधना होणार नाही, मोक्ष मार्ग होणार. किती इम्पॉर्टंट आहे आहार. म्हणून तुम्हाला शिरा खाऊ घातला. बाकी काय आहाराचं महत्व. सगळ्या 7 जणांना खाल्ला रे शिरा आरुष. 7 जणांना शिरा खाऊ घातला. उल्हास गेला बाजूला. आज एक नियम करा, लहानांनी मोठ्यांना आहार द्या नाही तर मोठ्यांनी लहानांना. पण आज एक कुठलं तरी पात्रदान एक कुठेतरी त्याच्या निमित्तात बघा परिणामामध्ये फरक पडतो का. कुणाला तरी जेवण देऊन आज तुम्ही जेवा. आणि त्यात पात्र असेल तर उत्तम. आणि नसलं जरी तरी सुद्धा एक व्यवहार आहे. म्हटलं पात्रानुसार तिथं दान द्यायला सांगितलं त्यानुसारच फळ मिळणार आहे. पण एक परिणाम तर दान देण्याचे भाव तर राहिले पाहिजे. मग त्याला कुठलं निमित्त कार्यभूत ठरू शकतं. आजचं हे दान तुम्हाला उद्या मुलींना दान देण्याचे परिणाम किंवा तुम्हाला दान मिळतील. दान मिळेल मुनी झाल्यानंतर. मग 9दा भक्ती कोण सांगणार आहे? थांबा नीट सांगा परत असा अर्धवट नाही. कुठं माग थांबा मोजा परत विचारणार आहे. सांगते 9 प्रकारे भक्ती कशी करायची की जी भक्ती त्यांना 223 दिवस मिळाली नाही. आणि आज आदिनाथ असते तरी तीच परिस्थिती असते. कारण असं दिसत म्हणजे आता आश्चर्य वाटत नाही मला की आदिनाथांना असं कसं झालं 223 जणांना दिवस कळलं नाही. अरे इथं आज असून सुद्धा कळत नाही. तिथं नव्हतं तर कळायचा विषय येत नाही. काय बोलत बरोबर आहे. आणि आपल्याला त्याच्याशी काय घेणं ते नाही का 9दा भक्तीशी. अरे तेच सांगतोय म्हणून तर की तो मोक्ष मार्ग आहे श्रावकास आहे. आणि त्याचं अज्ञान म्हणजे संसार मार्ग. कुठेतरी डोकं लावा. आता आहे का मन शुद्धी, वचन शुद्धी, काय शुद्धी, आहार शुद्धी. आहार पाणी एकच येतं वेगळं नाही. नबर नाही तर तुमची किती होते बघू. आहार शुद्धी पाणी शुद्धी तुमचं आता बघतो किती होते ते. असलं काय नाही सांगायचं. सांगताना 9दाच व्हायला पाहिजे. नाही तर महाराज निघून जातील 9 नाही झाले. हा 3 2 5 बघा कुठपर्यंत जाते. कसं तरी ओढत 7 पर्यंत जाते. असं नाही सांगायचं म्हटलं. नीट मी जर मुलांना विचारणार होतो एकही पुरुष नाही आहे. आता अर्थ झाला किती म्हणजे आपल्या इथं तीर्थंकर आलेत असं समजा. आणि तुमच्या घरात आहार असं पण समजा आहे ना. तुम्हाला दान द्यायचे भाव आहे, त्यांना दान घ्यायचे पण भाव आहे, दानाची वस्तू पण तयार आहे. पण साधनाचं महत्व इतकं आहे
विधीचं महत्व इतकं आहे. सगळं असताना जर विधी नसेल माहिती, जसं शिरा करताना सगळं आहे ना, तूप आहे, रवा आहे, काय अजून लागतंय, साखर आहे ना, पाणी आहे, आणि काय अजून अग्नी आहे, गॅस, सगळी पाठी, सगळं आहे. शिरा होतो का नाही? आणि करणारे तुम्ही पण आहात, हे करणारे आणि खाणारे पण आहेत. पण जर विधी माहिती नसेल शिरा बनवायची तर शिरा बनत नाही. तुला माहिती आहे का? शिरा बनवायची एक विधी असते आहे ना. पहिल्यांदा पाणी टाकायचं, मग त्याच्यात रवा टाकायचा, बरोबर शिरा होते का खीर होती, काय होतंय बा माहिती आहे? शिरा कसा बनवायचा ते तर नाही. असू दे, शिरा खायचा फक्त, बनवायचं काय नाही. बरं, आता महिलांमध्ये आता किती जणांना येते 9-10 भक्ती? सुरभिराग येते का 9-10 भक्ती? असू द्या, आपला आज वेळ झाला आहे. आपण आता हे उद्यासाठी ठेवतो तुम्हाला. उद्या तर येऊन सांगा सगळ्यांनी, आहे ना, सगळ्यांनी, एकाने नाही. आजचा नियमच हा तुम्हाला म्हणा पंचमरण साक्षीने, आज आम्ही काय हा आणि बरोबर ओम नमः